आज सध्याच्या काळात एवढी निष्ठुरता निर्माण झाली आहे माणसाच्या अंतःकरणात, एवढी निष्ठुरता निर्माण झाली. अहो माणसांविषयी तर माणसांविषयी, पण प्राण्यांविषयी सुद्धा दया भाव माणसाच्या अंतःकरणात राहिला नाही. प्राण्यांविषयी तेलंगणामध्ये जी काही वृक्षतोड चालू झालेली आहे, किती विचित्र प्रकारे त्या पशुप्राण्यांचा आक्रोश आज जनसामान्यांपर्यंत पोहोचतोय, जगापर्यंत पोहोचतोय. कितीतरी प्राणी त्या जंगलामध्ये झाडतोड झाल्यामुळे खरी अर्थाने त्यांची घरं बेघर झालेली आहेत. कल्पना करा, अचानकपणे कोणीतरी आपल्या घरावरती हल्ला करावा, आपलं घर उद्ध्वस्त करावं आणि आपल्याला घराच्या बाहेर हाकलून द्यावं. बिना आधाराचे, बिना सहाऱ्याचे आपण झालो. काय कल्पना असू शकते आपल्या जीवनात? काय विचार करू शकतो आपण? मारून टाकेल, जिवंत सोडणार नाही त्याला. पण त्या मुक्या जीवानं कोणाकडे मदतीची हाक मागावी? त्या मुक्या जीवानं कोणाला हाक मारावी? आणि कोण त्यांची साथ आणि कोण त्यांची हाक ऐकून घेते? खरी अर्थाने एवढी निष्ठुरता माणसाच्या अंतःकरणात निर्माण झालेली आहे.